पुढची बातमी पाहूया। दलित आहे म्हणून सोमनाथ सूर्यवंशींची हत्या करण्यात आली असा आरोप राहुल गांधींनी केलाय। दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। परभणीमध्ये राहुल गांधी यांनी सूर्यवंशी परिवाराला आज भेट दिली आणि भाजपावर जोरदारपणे त्यांनी आरोप केलेले आहेत। आपल्या याच विषयावर बोलण्यासाठी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर आहेत। सर, सोमनाथ सूर्यवंशीची हत्या जी आहे दलित असल्यामुळे हत्या आली अशा प्रकारचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे। मला वाटतं अत्यंत किळसवानं अशा प्रकारचं राजकारण राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन करतायत हे दुर्दैवी आहे। हे महाराष्ट्रातल्या संस्कृतीला मान्य नाही। महाराष्ट्रातली जनता ते खपवून घेणार नाही। यांना आता पुळका त्या ठिकाणी येतो संविधान आणि आंबेडकरांच्या विषयी संविधानाचा वारंवार अपमान यांनी केलाय। मुंबईमध्ये त्या ठिकाणी पराभव आंबेडकर साहेबांचा करणारे कोण? काँग्रेसवाले। यांचं प्रेम पुतना मावशीचं आहे। महाराष्ट्रातल्या मातीत अशा प्रकारची नौटंकी खपणार नाही। हा शांतताप्रिय महाराष्ट्र आहे। आपण येऊन भेट द्या, सांत्वन करा, त्या ठिकाणी ज्या मागण्या आहेत त्या करा, सरकार ते पूर्ण करेल, परंतु राजकीय पोळी भाजण्याची नौटंकी करू नका, हे राहुल गांधीला नम्रपणे सांगणं आहे। सर, त्यांनी सांगितलं की जी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली चुकीच्या पद्धतीने माहिती दिली गेली सभागृहामध्ये। चुकीची की बरोबर? तुमचे त्या ठिकाणी सभागृहामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत। तुमचे त्या ठिकाणी 16 आमदार आहेत। मग ते काय झोपा काढत होते का? त्या ठिकाणी दिलेली माहिती त्यांनी योग्य आहे, सत्य माहिती दिले, कठोर कारवाईचे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलंय आणि त्यामुळे नाना पटोले तिथेच करायचं ना, ते सभागृहाला खोटी माहिती देत आहे। त्याच्यामुळे केवळ नॅरेटिव्ह सेट करण्याचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।